I wish you happy birthday, happy birthday to you. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा आहे की आज होता भाऊ अचलचा बर्थडे आणि आपल्याला तो बर्थडे करायसाठी जाणं पडतं डायरेक्ट कांशुले. मग का बा दोघं भाऊ निघालो डायरेक्ट गाडी घेऊन. आता आमचं कसं आहे, दोन भाई दोन तबाई गाडी निघालो डायरेक्ट कांशुल जायसाठी. आता कांशुल जायच्या पहिले टाकणं पडते आपल्याला थोडंसं पेट्रोल. कामापुरतं पेट्रोल टाकलं कारण पेट्रोलचे भाव लय वाढले. आता पेट्रोल टाकून डायरेक्ट गेलो बास्टाकडे. आता बर्थडे जाणं पडते, काही ना काही गिफ्ट बी नेणं पडेल ना. आता तिला असं तसं गिफ्ट आवडत बी नाही. आता लय विचार करून गिफ्ट नेणं पडते. आता आपल्याला काय नाही पुरेल हे समजत बी नाही. तरी 4-5 गिफ्ट पाहिले, त्यातलं काही पसंत नाही आला. आखरी दुसऱ्या दुकानावर गेलो, तिथून एक गिफ्ट घेतलं, तिथून डबल गाडीवर बसून डायरेक्ट निघालो कांशुल जायसाठी. आता ते गिफ्ट पाहायच्या घोराघोरात बराच उशीर झाला आम्हाला बास्टाकडे. आता अतून बी कांशुल जातो म्हटलं तर 1 तास लागते. मग का बसलो गाडीवर निघालो आहे कांशुल जायसाठी. कांशुलने पोहोचल्यावर डेकोरेशन सगळं ओके आहे. मग बर्थडे गर्लला बोलावलं, बर्थडे गर्लच्या 2-3 घेतल्या क्लिपा काढून आणि मग डायरेक्ट केक कट करून टाकला. आता केक कट झाला. आता विषय असा आहे की जे सगळे गिफ्ट आणला, आता बस ते गिफ्टाची अनबॉक्सिंग करणार. आता सगळेजण भिडले भाऊ अनबॉक्सिंग करायला. अनबॉक्सिंग केली. आता जे डेकोरेशन आहे ते बी आता आचलले वापस काढणं पडते आजच्या आजच. बर्थडे वगैरे झाला. मग यायची इच्छा होती सगळ्याची की आपल्याला हॉटेलवर जाणं पडते जेवायला. मग याच्यासोबत गेलो बा गाडीवर डायरेक्ट. आता जेवण पडते हॉटेलवर. आता आम्ही 3 जण झालो भाऊ एका गाडीवर आणि हे बुलेट याच्यावर काही पद्धतशीर बसता नाही राहिलं. मग लड्डूला दिलं भाऊ दुसऱ्या गाडीवर शिफ्ट करू आपण. आणि आम्ही दोघं गेलो डायरेक्ट पोहोचलो बोरगावले. आता 15 किलोमीटर जाणं पडते अजून. बोरगावले पोहोचल्यावर गेलो भाऊ श्रीहरी हॉटेलवर गेलो, जेवण वगैरे केलं मस्तपैकी. आता जेवण तर झालं भाऊ, पण जेवण झाल्यावर सर्वजण गेलो भाऊ डायरेक्ट गार्डनमध्ये थोडा वेळ फिरलो. मग तिथून निघाल तर आम्ही घर झाले. मग तेवढ्यात आचल म्हणे की बा आपल्याजवळ 2-3 चॉकलेट आहेत म्हणे, मी चॉकलेट घेऊन येतो म्हणे. मग चॉकलेट वगैरे आणले. आता जेवण झाल्यावर गोड आयटम पाहिजे ना भाऊ, काही ना काही चॉकलेट वगैरे खाल्ले आणि तिथून सर्वजण निघालो भाऊ घर जायसाठी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि तुम्ही ना अजून बी जर काय आपल्याला फॉलो नसेल करेल तर पटापट पहिले फॉलो करून घ्या. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. Cinca chica cinca chica cinca chica chicanca मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। माता रे गो भाई।